मंडळी, आजची ही बातमी ऐकून तुम्हीही म्हणाल असंही होऊ शकतं का? कारण आजवर आरोपींना शिक्षा होताना पाहिली, पण यावेळी आरोपीच पोलीस निघाले आणि न्यायालयाने तब्बल 9 पोलिसांना जन्मठेप सुनावून इतिहास घडवलाय. होय, तर तुम्ही बरोबर ऐकताय. वाशिम जिल्ह्यातून एक अशी बातमी आली आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पोलीस कोठडीत एका 23 वर्षाच्या निष्पाप तरुणाचा अमानुष छळ करून त्याचा जीव घेण्यात आला. तब्बल 15 वर्षाच्या प्रदीर्घ लढाईनंतर न्यायालयाने या प्रकरणावर एक नाही, दोन नाही, तर संपूर्ण 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी काजल. फेरफटका न्यूज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, तर ही घटना आहे 10 मे 2011ची. वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशनच्या पथकाने चोरीच्या संशयावरून पारधी समाजातील एक 23 वर्षाचा तरुण बेग्या नैनू पवार याला ताब्यात घेतले होते. पोलिसांचे काम चौकशी करणे होते, पण त्यांनी कायदा हातात घेतला. लॉकअपमध्ये बेग्या पवारवर असा अमानुष छळ करण्यात आला जो ऐकून अंगावर काटा येईल. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आले की बेग्या याच्या शरीरावर तब्बल 44 गंभीर जखमांच्या खुणा होत्या आणि त्याचे हाडेही तुटले होते. याच क्रूर मारहाणीमुळे त्याचा लॉकअपमध्येच मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी हे प्रकरण दडपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र पीडित कुटुंबाने आणि समाजाने हार मानली नाही. तीव्र आंदोलनानंतर या प्रकरणाचा तपास CID म्हणजेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला. हा न्यायालयीन लढा अजिबात सोपा नव्हता. तारीखवर तारीख पडत राहिली, पण सत्याचा विजय झालाच. या संपूर्ण खटल्यात 47 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आणि डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल हा सर्वात मोठा पुरावा ठरला. अखेर 15 वर्षांनंतर वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने आपला ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की पोलिसांचे काम जनतेचे रक्षण करणे आहे, असे अमानुष कृत्य करणे नाही. न्यायालयाने तत्कालीन पोलीस निरीक्षक महादेव धांडे यांच्यासह एकूण 9 पोलिसांना हत्येचा गुन्हा कलम 302 पुरावे नष्ट करणे आणि अॅट्रॉसिटी कायदा अंतर्गत दोषी ठरवले. या गुन्ह्यासाठी न्यायालयाने या सर्व 9 पोलिसांना जन्मठेपेची कडक शिक्षा सुनावली आहे. या निकालाने हे सिद्ध केले की वर्दीच्या मागे लपून कोणीही कायद्यापासून वाचू शकत नाही. उशिरा का होईना, पण बेग्या पवारच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळालाच. या निकालामुळे सर्वसामान्य जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास आणखी दृढ झाला आहे. परंतु हे घडलेले संपूर्ण प्रकरण पाहता आता समाजामध्ये एकच गोंधळ उडाला आहे. जर रक्षकच भक्षक बनले तर सामान्य माणसाने न्यायासाठी जायचं कुठे? या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय आणि कस्टोडियल डेथ रोखण्यासाठी आणखी कोणती कडक पावले उचलण्याची गरज आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.